13 तारखेला बुकिंग केली आहे साहेब. सकाळी 7 वाजल्यापासून ताव. शेतामध्ये जनावर आहेत, उन्हाला पाणी नाही, वैरण नाही, आम्हाला बी काय नाही, जनावरला बी काय नाही. आम्ही कसं करायचं, मारायचं का तुम्ही सांगा. गॅस बुकिंग केल्यानंतर काय म्हणाले? काय म्हणाले? काय नाही, कशाचा तुटवडा नाही. आज तुटवडा तर नाही, मग एवढी गर्दी कशाला जग मारायला का? हा, गर्दी का म्हणून आहे एवढी? तुटवडा तर नाही, मग गर्दी कशी काय एवढी? मी गॅस बुकिंग केली 12 तारखेला. 12 तारखेपासून मी गॅसच्या म्हणजे बुकिंग झाल्यानंतर बाहेरून ज्यावेळेस मी विचारणा केली त्यावेळेस सांगितलं की बाबा एक 8-10 दिवस लागतील, 4 दिवस लागतील. मग त्याच्यानंतर मी स्वतः 21 तारखेला इथं ऑफिसला आलो. 21-22 तारखेला सोमवारी आलो साधारण. आणि सोमवारी आल्यानंतर ऑफिसला स्वस्तिकच्या ऑफिसला गेल्यानंतर सांगितलं मला की घरपोच होणार आहे. 1 ते 11 पर्यंत वितरण चालू होतं, पण आता कलेक्टर मॅडमने आदेश दिले की घरपोचच द्यायचा म्हणून. मग त्यांनी काय केलं, घरपोच द्यायचा म्हणून सांगितलं. मी गॅस सिलेंडर 3 दिवसांना सोबत घेऊन फिरतोय. त्याच्यानंतर मी आमच्या इथल्या एक जणाला वाहनानं ज्यानं काही पोच करत होता घरपोच, त्यांना फोन केला तर त्यांनी म्हणले ती पॉलिसी बंद झाली, फक्त ती शहरासाठी ठेवली आहे, ग्रामीणसाठी नाही. मग परत मला आज इकडे गॅस सिलेंडर घेऊन यावं लागलं. किती वाजता आलात, कुठल्या भागात आलात? गॅस सिलेंडर आणण्यासाठी ऑफिसला आणि हे अंतर किती आहे? ऑफिसचं आणि ह्या गोडाऊनचं अंतर कमीत कमी 4 किलोमीटर आहे. तहसील आणि कोर्टाच्या मध्ये ऑफिस आहे यांचं, आणि तिथं पण उत्तर व्यवस्थित देत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कस्टमरला जी त्यांनी सांगायला पाहिजे काहीतरी मेसेज, आता सगळ्यांचे नंबर आहेत गव्हर्नमेंटकडे आणि एजन्सीकडे तर आहेतच आहे. मग त्यांना तुमची बुकिंग झाल्यानंतर ह्या दिवशी डिलिव्हरी देते म्हणून जर त्यांनी निरोप दिला, मेसेज टाकला, तर त्याच दिवशी येतील ना लोक. बरं, इथं आल्यानंतर परत काय करतात की आज सर्वरच चाललंय आमचं, हीच होईना तीच होईना, आणि उत्तर द्यायला इथं कुणी सुद्धा नाही. एक जर गेटवर वॉचमॅन सोडला तर उत्तर द्यायला लिगली कुणी सुद्धा नाही. मी माजिद पटेल, हातचलनगर रोड नंबर 5 हून पहिलं भारत गॅस तहसील तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर तुमची बुकिंग कधी झाली आहे हे सांगितलं. ती सांगितलं तर मी म्हणलो 13 तारखेला बुकिंग झालेली आहे. तर तुम्ही 13 तारखेला बुकिंग झाली असेल तर MIDC मध्ये वाच नव्हतं, मला ताबडतोब भेटला असं म्हणलं. तर सकाळी 9 वाजल्यापासून जर थांबला उपाशी तापाशी, आम्ही काय करायचं मला सांगा. आणि ती काटा घेऊन बाजूला थांबलेत, हाकला बाजूला, तिकडे जाऊन थांबा, असं काय बी म्हणलं त्यांनी. असं राहतं का सांगा तुम्ही? हां, सकाळी लेकरं आता ट्युशनच्या टाईमवर राहतात, लेकरं आमच्या शाळेत जातात, त्यांना नाश्ता पाणी तर करायला लागतं.